महाडचे 14 तळे अस्पृश्यांसाठी खुले व्हावे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या मोठ्या सामाजिक आंदोलनाची घोषणा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबावडे हे कोकणातीलच व याच कोकणाच्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचं रणशिंग फुंकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याची राजधानी ही कोकणातील रायगडच आणि त्याच रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या महाड येथील 14 तळ्यापासून नव्या सामाजिक क्रांतीच्या लढाईला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. बाबासाहेबांनी ही लढाई उभी करत असताना महाड येथील अनेक समविचारी पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले. त्यामध्ये महाड नगरपालिकेचे अनंत विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे आदी लोक होते. महाड येथे जाहीर सभा आयोजित करायची व त्यानंतर समूहाने 14 तळ्यावर जाऊन प्रत्यक्ष पाणी प्राशन करायचे असा कार्यक्रम ठरलेला होता. बाबासाहेबांच्या आवाहनानंतर हजारो अस्पृश्य बांधव या सत्याग्रहासाठी महाडला निघाले. विशेष गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की या सत्याग्रहास येणाऱ्या मंडळींना आवर्जून विनंती करण्यात आली होती की प्रत्येकाने येताना आपापल्या बरोबर ताट, तांब्या, कांबळी व 3 दिवस पुरेल इतकी भोजनाची सामग्री आपापली घेऊन यावी. सत्याग्रह कमिटी भोजनाची व्यवस्था करणारच होती, परंतु तरीही प्रत्येकाने आपापली तयारी ठेवावी. तसेच ज्यांना मुंबईहून बाबासाहेबांसह आगगाडीने यायचे असेल त्यांनी आपल्या तिकिटाचे 5 रुपये बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यालयात जमा करावे. या सत्याग्रहामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या छातीवर बहिष्कृत हितकारणी सभेच्या नावाचे पदक लावलेले असावे, म्हणजेच बिल्ला लावलेला असावा. तो बिल्ला ज्यांना हवा आहे त्यांनी त्या बिल्ल्याचे प्रत्येकी 2 रुपये जमा करावेत असे आवाहन करणारे पत्रक सत्याग्रह कमिटीचे सेक्रेटरी सीताराम नामदेव शिवतरकर यांनी काढले होते. या पत्रकामधून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे महाडचा सत्याग्रह, त्यामध्ये सहभागी झालेले हजारो अस्पृश्य बंधू आणि बहिणी हे किती उत्स्फूर्तपणे सत्याग्रहामध्ये सामील झालेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महान नेता त्यांना लाभला होता आणि त्यासाठी स्वखर्चातून ते या लढाईमध्ये सहभागी होत होते. आज एखाद्या विजय सभेलाही लोक पैसे देऊन आणावे लागतात, परंतु बाबासाहेब आंबेडकर हे समतेची लढाई उभी करत होते. ही स्वातंत्र्याची लढाई होती, हक्काची लढाई होती. या हक्काच्या लढाईला येतानाही लोक स्वखर्च करून यायला आणि आपलं स्वतःचं जेवण स्वतः घेऊन यायला तयार होत असे. 5000हून अधिक लोक सत्याग्रहासाठी महाडच्या भूमीवर दाखल झाले होते. महाडच्या या सत्याग्रहासाठी कोणीच जागा द्यायला तयार नव्हते. ज्यांचा या सत्याग्रहाला विरोध होता अशा सनातन्यांनी आंबेडकरांच्या या सत्याग्रहाला कोणी जागा देऊ नये याची नीट व्यवस्था केलेली होती, परंतु फतेह खान या मुस्लिम बांधवाने आपली जागा या सत्याग्रहासाठी उपलब्ध करून दिली. नगराध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस हे या सत्याग्रहाच्या कुलाबा बहिष्कृत परिषदेचे निमंत्रक होते.